प्रेग्नन्सी दरम्यान फळं तर खायला हवीत, पण ती कधी आणि कशी खावीत याबद्दल माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया गर्भधारणेत फळं कधी आणि कशी खावीत. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. गर्भधारणेत फळं खाणं खूप महत्त्वाचे असतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण त्यातून आपल्याला विटामिन्स, आयर्न, फायबर आणि भरपूर अशी नैसर्गिक ऊर्जा मिळत असते. पण मग प्रश्न असा पडतो की फळं कधी खावीत आणि कशी खावीत. फळं खाण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ आहे सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा मधल्या वेळेत. कधी खाऊ नयेत तर रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर लगेच फ्रुट्स खाऊ नयेत. तसंच ती कशी खावीत तर फळं ताजी आणि नीट स्वच्छ धुवून खावीत. फ्रूटपेक्षा फळाचा तुकडा जास्त फायदेशीर ठरतो. साखर, मीठ किंवा चाट मसाला असलं हे सगळं वापरून फ्रुट्स खाणं टाळावं. प्लेन सिंपल फ्रुट्स कट करून खावीत. खाऊ शकता ती म्हणजे कोणती फ्रुट्स? केळी, सफरचंद, संत्री, पपई पिकलेली पपई, कच्ची नाही, पेरू, फणस, द्राक्ष इत्यादी. आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात तर ड्रायफ्रुट्स सारखे साखर लावलेले किंवा कॅन फ्रुट्स म्हणतो ना, सो ते फ्रुट्स टाळायला हवेत. लक्षात ठेवायचं, रोज 1 ते 2 वाट्या फळं ही प्रेग्नन्सीमध्ये पुरेशी आहेत. चला तर स्वतःची काळजी घ्या, स्वतःची आणि बाळाची दोघांचीही काळजी घ्या. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, या टॉपिकवर एक लॉंग डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे चॅनलवर, सो तिथे जाऊन नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स, तुमचे अनुभव मला शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.